हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला ना. सर तुम्ही कालच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की आज बऱ्याच भागामध्ये उघडीप राहणार आणि काही भागामध्ये म्हणजे साधारण एकदम सरी कोसळणार. हं, हं, हं. तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच काही भागामध्ये एकदम बारीक बुरबुर सरी कोसळत आहे आणि बऱ्याच भागामध्ये सध्या ऊन आहे. हं, हं, हं. तर सर आता ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली ते शेतकरी आता चिंतेमध्ये आहे. म्हणजे बुवा पाणी येणार का? कधी येणार? म्हणजे कधी पावसाची शक्यता आहे? तर सर तुम्ही एकदम डिटेलमध्ये व सविस्तर अपडेट द्यावी सर. नक्कीच, नक्कीच. तुम्हाला कालही एक अंदाज दिलाय आणि त्यापूर्वीही एक दिलाय. हो, त्यामध्ये 20 तारखेची कंडिशन पाहिली आपण, की पाऊस कशाप्रकारे उघडलाय. हो, आणि विशेष म्हणजे ही जी व्याप्ती चालू आहे महाराष्ट्रात, ही अशाच प्रकारे चालू आहे. आणि या व्याप्तीमध्ये कधी कमी तर कधी जास्त हा फरक पडणार आहे आणि तोच फरक आपण आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये 21 हो. जूनसाठी जो अंदाज देतोय, हं. तो शेवटपर्यंत आपण त्या तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी जी आहे, ती तुमच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत जाहीर करणार आहे. हो, हो. आणि विशेष म्हणजे एक थोडी गुड न्यूज आहे, ज्या भागांची आपल्याला चिंता वाटायची त्या भागांमध्ये पावसाला देखील सुरुवात होण्याचे चान्सेस हे चांगल्या पद्धतीनं दिसतायत. हो. तर आज 21 जूनला जळगावमध्ये काही ठिकाणी हा पाऊस सक्रिय होणार आहे. हां. विदर्भातही वारे असून सुद्धा बुलढाणा, शेगाव पट्टा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजापासून तर डायरेक्टली अकोला, नागपूरपर्यंतची मजल आहे. हो. सर्वदूरची व्याप्ती नाहीये, पण पिकांना दिलासा हा बऱ्याच भागांनी 30% भागांना देऊ शकतो. हां, हां. आज 21 जूनची व्याप्ती एवढीच आहे. हां. त्यानंतर जालना काही भागांमध्ये जसे की उत्तर साईड, हं. पूर्व भागात देखील काही ठिकाणी आणि दक्षिणेचे तुरळक ठिकाणी. पण हं. जिंतूर पट्टा, हिंगोलीचा पट्टा, वाशिम पट्ट्यात आज बंद पडलेल्या ज्या धारा आहेत त्या उतरणार आहेत संध्याकाळच्या पिरियडला किंवा दुपारनंतर. हां, हां, हां. त्यानंतर चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, हिंगणघाट, नांदेडच्या मोजक्या भागांमध्ये आजचा पाऊस ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. ॲक्टिव्हिटी दाखवते, सर्वदूर हा पाऊस नाहीये. हो. त्यामुळे नांदेडमध्ये हा बदल आज संध्याकाळच्या वेळेला दुपारनंतर 21 जूनचा असणार आहे. हां. त्यानंतर परिस्थिती बघा उद्याची हं. ह्याच भागांमध्ये अशाच प्रकारे आहे. म्हणजे आज थोडं बरं तर उद्या परत कमी 22 जूनला. हो. पण हा जो भर आहे, हा 23 जूनला वाढणार आहे. तर 23 जूनच्या माहितीसाठी आणि 24 जूनच्या माहितीसाठी आपण कोणत्या भागांना किती व्याप्ती आहे आणि जिथे भागांना चिंता वाटायची त्यांची नावे बघा. हो. तर लातूर जिल्ह्यातनं पावसाचं प्रमाण हे खूप कमी आहे. हं. पण सोमवारी आणि मंगळवारी ही व्याप्ती चांगली विदर्भासारखी वाढते. जे हं. बंद पडलेली कंडिशन आहे, हं. त्यामध्ये सक्रियता जी आहे ती जास्त वाढते. त्यामुळे जिल्हे आता ह्या बाबतीमध्ये कोणते घेतोय हे देखील पाहूयात. हो. धाराशिवमध्ये काही ठिकाणी बंद पडलेला जो पाऊस आहे, तो ॲक्टिव्हिटी दाखवून धारा उतरणं, पेनवणी होणं आणि एक लेयर जे येणार आहे 2-4 लेयरच्यामध्ये त्यामधून पाऊस पडणं ही कंडिशन वाढणार आहे. हं. सांगलीचाही जोर वाढतोय संततधारेचा. हं. कोल्हापूरचाही जोर वाढतोय संततधारेचा. हं. अहिल्यादेवीनगर परिसरात काही मोजक्या भागात येईल वाऱ्यामुळे तो टिकणार नाहीये. हां, हां. पण लातूरची कंडिशन, नांदेडची कंडिशन ह्या सोमवारच्या डेटला चांगली सुधारते. हो. त्यानंतर विदर्भाची कंडिशन सोमवारी थोडी कमी राहील. कारण हं. की 21 तारीख, 22 तारीख भरही काही भागांना, तर हं. सोमवारी कमी राहील. पण तिथे सुद्धा पाऊस हा ॲक्टिव्हिटी दाखवणारच आहे. कारण की यांच्या भागामध्ये एम-पी लगतचे जे सिस्टम डायव्हर्ट होते दक्षिणेकडनं, त्यामुळे हो. त्याचा फायदा होणार आहे. हां, हां. तर नागपूर, चंद्रपूर जो गोंदियाचा भाग आहे, इथेही ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होते आणि एकंदरीत यांच्या भागांमध्ये 25-24 जे आहे, पेरण्या मार्गी लागतील काही भागांच्या अशी कंडिशन आहे. हां, 25-26च्या दरम्यान हां, म्हणजे हां. 24, 25, 26 या 3 तारखा यांना आहेत. हं. त्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हा भाग येतोय. हां. तर मंगळवारच्या हं. दिवशी हं. व्याप्तीचं प्रमाण जे आहे ते आणखीन वाढणार आहे. ते भाग म्हणजे हेच पूर्व विदर्भाचे जिल्हे. हं. आता याच्यामधून एक फरक असा पडणार आहे, भलेही पाऊस सर्वदूर नसू द्या, पण वातावरणाची लेयर ज्या बनणार आहेत ह्या 23 पासून पुढे, आजही 21ला काही ठिकाणी आहेत. पण 23 जूनपासून 25-26 पर्यंत ज्या लेयर्स बनणार आहेत सलग 4 दिवस, ह्या लेयरनी एक अतूट असं कनेक्शन आहे. म्हणजे हां. निव्वळ बकाडीचं स्वरूप या भागांना मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या, हं. त्याचबरोबर पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे आता काय होते हं. 17 जूनला प्युअर बकाड होती. 18 जूनला, 19 जूनला ती ॲक्टिव्हिटी जी राहिली आहे, त्यावरती त्या आभाळाच्या फुगाऱ्यावरती मालं जे आहे ते टवकारले होते. हो. पण परत एकदा 20 जूनला ती ॲक्टिव्हिटी कमी झाली. परत मालं सुकले होते. बरोबर पण आहे. आता हे जे 23 जूनला घडणार आहे, हं. हे सलग 4 दिवस ॲक्टिव्हिटी असल्यामुळे मालांना बळकटी देण्यासाठी किंवा मुळांची अ, जाडी जी वाढवण्यासाठी किंवा पिकांना जो तजेदारपणा ठेवण्यासाठी हं. हे वातावरण पोषक असणार आहे.
हं, पावसापेक्षाही आभाळाची जी सावली असते, मृगछाया असते, ही पिकांना बळ देते. हं. त्यामुळे हे वातावरण मृगछायेचं आणि दमदार पावसाचं हे आगमन मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये ॲक्टिव्हिटी दाखवते. आता हां, याच्यामध्ये 2 फायदे देखील होऊ शकतात. एक ॲक्टिव्हिटी सारखी असल्यामुळे कदाचित जे सातत सोडतंय त्यांना पगारे-फुगारे, पेंडवणी पावसाचे चान्सेस हे वाढू देखील शकतात. हो. अंदाजामध्ये मी थोडंसं टक्केवारी कमी जरी दाखवत असली, तरी टक्केवारी निसर्गाच्या तुलनेमध्ये वाढण्याचे चान्सेस आहेत. कारण की ढगांची जी गर्दी आहे, अप टू कोलंबस आणि निम्रोज टेट्रास ढगांच्या फळ्या या कालखंडामध्ये वाढत्या प्रमाणामध्ये आहे. बरोबर आहे. तर चित्र अशा प्रकारे आहे. हं. आणि स्पष्ट अजूनही याबद्दल सांगायचं म्हटलं, त्यातपूर्वी तुमच्या काही कमेंट्स असतील, त्या कमेंटला आपण उत्तर घेऊया आणि शेवटचा जो आपला 1 मिनिटाचा सारांश असतो, ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा किंवा नाराजीचं काही असेल, तर त्यामध्ये ते आपल्याला पाहायला जाते. पण तुमच्या कमेंट पहिले घेऊया आणि नंतर तो टप्पा जो गुड न्यूजचा आहे तो सांगूयात. आणि सर एका मित्रांची अशी कमेंट होती, की हा जो पाऊस आहे तो 26 तारखेच्या नंतर कसा राहणार? म्हणजे 26 तारखेच्या नंतर हा कसा बरसणार का किंवा खंड राहणार? नक्कीच. 26 तारखेच्या नंतरची जी कंडिशन आहे ना, ही चांगली वाढणारी आहे. हां, जवळपास आता अपेक्षा शेतकऱ्यांना सर्वदूरची आहे, पण सर्वदूर पाऊस ह्या महिन्यामध्ये नाहीच आहे. हां. पण सर्वदूर सारखा जो बरसणार आहे, तो 25 तारखेला त्यामध्ये जिल्हे थोडे येतात, पण बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे हो. जवळपास तुटला तर एखाद्या तालुक्याचे 10-20 गावं सुटतील. पण जवळपास सगळे गावं घेण्याची कॅपॅसिटी जी आहे, ती नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा ते अकोला पट्टा आणि चंद्रपूर गोंदिया पट्टा ही 25 तारखेला येते बघा. हां, हां. हां. आणि त्यानंतर 26 तारखेसुद्धा त्याच प्रकारचा पराक्रम आहे. त्यामध्ये व्याप्ती थोडी जालन्याची बरी आहे, अकोल्याची बरी आहे, छत्रपती संभाजीनगरची बरी आहे आणि वाशिमची वगैरे बरी आहे. हां, 27 तारखेची व्याप्तीमध्ये वाढ होईल. पण ती वाढ ठराविक ठिकाणावरती आहे. हां. ज्यामध्ये पुण्यासारख्या, कोल्हापूरसारख्या ठिकाणी आहे. म्हणजे जसं आपण पहिले सांगितले, की सर्वदूर सारखी कंडिशन या महिन्यात नाहीच. पण दमदार दिलासा जो आहे, तो यामध्ये पाहायला मिळेल. हां, हां. हं. आणि सर वारा खूपच आहे, तर वाऱ्याबद्दल काय सांगणार आहात? वारा हा महिना कंप्लीटच करणार आहे. भलेही त्याची गती जी आहे 26-27 ला काही जिल्ह्यांमध्ये कमी होईल. हां. पण हा वारा जो आहे ना, तो 28 ते 29 तारखेपर्यंत कंटिन्यू चालणार आहे. आणि सर वाशिम जिल्ह्याची कंडिशन कशी राहणार? नवीन पेरण्या करण्याची योग्य त्याची कंडिशन ह्या महिन्यात नाहीये. पण ज्या हां. पेरण्या झाल्यात ऑलरेडी हो. त्यांना उगवून वर आले, त्यांना हा पाणी फायदेशीर ठरू शकतो ह्या हां. 23-24 जूनचा. हां, हां. आणि सर तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आहात? हेच सांगणार आहे, की आता सध्या जे वारे चालू आहेत ते अरबी समुद्रात हाय प्रेशर खूप मोठ्या संख्येने बनलेलं आहे. हो. त्यामुळे हाय प्रेशरची जी तीव्रता पाहता यामध्ये टप्प्यानुसार 40-50, 40-50च्या अव्हरेज कव्हर एरियानुसार हा पाऊस पडणार आहे आणि याची जी कंडिशन आहे वाऱ्याने टिकून येणार हं, तर हं. त्यामुळे ही पद्धत जी आहे ती चालूच असेल. तर ज्याबद्दल काही बदल असतील पुढील महिन्यासाठी गुड न्यूज असतील तर त्या 23-24 ला तुमच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करू. हं. तत्पूर्वी आपण सगळ्यांच्या नेटवर्कशी जोडले जा. धन्यवाद. हो, हो. जय शिवराय सर. जय शिवराय.